दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची येत्या काळामध्ये पेपर तपासणीच्या कामातून सुटका होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले पेपर कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने तपासण्याची पद्धत आता लागू केली जाण्याची शक्यता आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या नवीन पद्धत लागू करण्याची घोषणा शिक्षक अधिवेशनामध्ये केलेली आहे। राज्य सरकार ऑटोमॅटिक पेपर तपासणी यंत्राची चाचपणी करत असून त्याची अंमलबजावणी झाल्यास शिक्षकांना शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर भर देता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणतोय। शिक्षकांना रेज आपले पेपर मुलांचे तपासायला लागतात, त्याच्याऐवजी हे पेपर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपोआप तपासले जातील का आणि तुमचं पेपर तपासण्याचं काम कमी करून मुलांच्या गुणवत्तेवर तुम्ही अधिक लक्ष देऊ शकाल का, याच्यावर सुद्धा आम्ही निश्चितपणे विचार करतोय। राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलाय। प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं अशी विरोधकांची मागणी आहे आणि दोन्ही गटांकडून कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद करण्यात आला। मात्र आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबाबतचा निर्णय कोर्टाने राखून ठेवलाय। आठवड्याभरात कोर्ट निकाल देईल अशी अपेक्षा अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे। कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान नेमकं काय घडलं आपण पाहूया। जेठमलानींनी युक्तिवाद करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। 9 दिवसात सर्व घडामोडी घडल्याचं त्यांनी म्हटलंय। आमदारांना 25 जूनला अपात्रतेची नोटीस दिली गेली। नोटिशीनंतर कोणतीही चर्चा झाली नाही। 27 तारखेपर्यंत उत्तर देण्याचा वेळ मिळालेला होता। 26 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेण्यात आली। राज्यपालांनी 28 तारखेला बहुमत चाचणीची वेळ दिली। कोर्टात जेठमलानींनी युक्तिवाद करताना हे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या मुलाचं कार्यालय जाळलं होतं आणि म्हणूनच आमदार गुवाहाटीला गेले होते। आमदार गुवाहाटीमध्ये असताना जीवे मारण्याच्या धमक्या त्यांना दिल्या गेल्या। 34 आमदारांना आपल्या जीवाची भीती होती आणि त्यातच राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिलेले होते। बहुमत चाचणीला सामोरं जायला हवं होतं असा युक्तिवाद जेठमलानी यांनी कोर्टामध्ये केलेला आहे। मनिंदर सिंग यांनी नेमका काय युक्तिवाद केला ते देखील पाहूया। अध्यक्ष विश्वासमत प्रस्ताव लांबवू शकत नाहीत असा मुद्दा त्यांनी मांडला। 29 जूनला उद्धव ठाकरे यांनी स्वेच्छेने राजीनामा दिलाय। बहुमत चाचणीमध्ये आपण यशस्वी होणार नाही याची त्यांना जाणीव होती। शिंदेंच्या पक्षाकडून मनिंदर सिंग यांनी हा युक्तिवाद केला। सिंग यांच्याकडून अध्यक्षांच्या अधिकारांच्या अनुषंगाने युक्तिवाद करण्यात आला आणि मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद करताना कलम 179 चा देखील संदर्भ दिलेला होता। संपूर्ण लोकशाही निवडणुकांवर आधारित आहे। निवडणुका घेणं हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे। आमदारांना 5 वर्षांचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे आणि म्हणूनच आमदारांचा हा अधिकार काढून घेता येणार नाही असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी कोर्टामध्ये केला। या सगळ्यानंतर सरन्यायाधीशांनी नेमकं काय निरीक्षण नोंदवलेलं आहे ते देखील पाहूया। अपात्रतेबाबत घटनेमध्ये विस्तृत नियमावली आहे। नबाम रेबिया प्रकरणानुसार अध्यक्षांना अधिकार राहत नाहीत। अपुरा वेळ देऊन अध्यक्षांनी स्वतःची अडचण केली। संजय राऊत सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। मी मुंबईत आहे, तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे प्रत्येक घडामोडीकडे आमचं बारीक लक्ष आहे। उद्धवजींचं आहे, आमच्या सगळ्यांचे आहे। आम्ही एकमेकांशी बोलत आहोत। या क्षणी सुनावणी संपलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि निर्णय राखून ठेवला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद पाहिल्यावर प्रत्येकजण आपली बाजू, आपली भूमिका आपल्या दृष्टिकोनातून मांडत असतो आणि त्याचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ही भूमिका मांडली। गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे
आणि फुटीर गटाचे आमदार असतील, नेते असतील, हे वारंवार सांगतात की निकाल आमच्याच बाजूने लागेल, चिन्ह आम्हालाच मिळेल, आमचाच बाप खरा, असं बोलत आहेत ते. फडणवीस यांनी तर स्पष्ट त्यांच्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यात नागपूरला सांगितलेलं आहे की निकाल आपल्या बाजूने लागेल. हा आत्मविश्वास येतो कुठून? त्यानंतर फुटीर गटाचे लोकही वारंवार सांगत आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरती खरं म्हणजे कारवाई व्हायला पाहिजे. ते म्हटले की लिहून घ्या, ब्रेकिंग न्यूज, चिन्ह हे फुटीर गटाला मिळेल. हे तुम्ही खात्रीनं कसं काय सांगू शकता? काय तुमच्या रात्री बैठका झाल्या का सर्वोच्च न्यायालयात? ती का कणकवलीचा कॉर्नर मिटिंग आहे का? अजून काय आहे? मी इतकंच सांगेन की आम्ही आमची बाजू, आमच्या वकिलांनी, आमच्या नेत्यांनी, सगळ्या ज्यांनी हे काम पाहिलं ते अनिल परब, अनिल देसाई या सगळ्यांनी उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आमचे वकील कपिल सिब्बलजी असतील, देवदत्त कामत असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, अत्यंत ठामपणे आणि मजबूतीने आमची बाजू आम्ही मांडलेली आहे आणि आमचा न्यायालयावरती विश्वास. अजूनही या देशातला न्याय मेलेला नाही. या देशामध्ये संविधान, कायदा, बरं का, संसदीय लोकशाही यांचा पूर्णपणे मुडदा कोणी पाडू शकलेलं नाही, जिवंत आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सत्सद विवेक बुद्धीवरती आमचा विश्वास आहे. रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती आजही या व्यवस्थेत आहेत म्हणून न्यायालय जिवंत आहेत असा आमचा विश्वास आहे. आणि शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, जी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, हेच या महाराष्ट्रातलं सत्य आहे आणि त्या सत्याचा विजय होईल या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. खरं म्हणजे सुनावण्या आणि तारखांवर तारखा पडण्यापेक्षा आमची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे आणि जी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडलेली आहे की कशाकरता ह्या तारखांचा आणि सुनावण्यांचा घोळ घालत बसायचं. शिवसेना खरी कुठे आणि काय आहे हे पाहायचं असेल तर जनतेत जाऊ, निवडणुकांना सामोरं जाऊ, जनता ठरवेल शिवसेना कोणती खरी. आणि आमची तयारी आहे. जर उद्या न्यायालयाने सांगितलं की निवडणुकांना सामोरं जा आणि लोकातून ठरवा की शिवसेना, खरी शिवसेना कोणती, तर शिवसेनेची म्हणजे आमची तयारी आहे. सर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा एक महत्त्वाचा ठरतोय, कळीचा मुद्दा ठरतोय. मी याच्यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य करणार नाही, कारण हा न्यायालयीन कक्षेतला एक मुद्दा आहे, हा युक्तिवादातला एक मुद्दा आहे. असे अनेक मुद्दे समोर आलेले आहेत. गुवाहाटीला बसून तुम्ही नोटिसा मारता आमच्यावर, असे अनेक मुद्दे आहेत ना. इथून पळून जायचं, गुवाहाटीत बसायचं आणि तिथून आमच्या विरोधात नोटिसा मारायच्या आणि आमची शिवसेना खरी सांगायचं किंवा आमचाच विधिमंडळ पक्ष खरं, हे तिथे बसून रेड्यांच्या पाठीवर बसून यमासारखं हे असे निर्णय घ्यायचे. अशा अनेक मुद्दे चर्चेमध्ये आलेले आहेत. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या रेकॉर्डवरती आहेत, पण निर्णय स्पष्ट आणि पारदर्शक यावा. आणि या देशाचं राजकारण ज्या या निमित्तानं, महाराष्ट्रातल्या निर्णयाच्या निमित्तानं जो झालेला आहे, जो वातावरण घडून झालेलं आहे की कोणी उठतो आणि पक्ष फोडतो आणि पक्षावर ताबा सांगतो, सरकार पाडलं जातं सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून, त्याला कायमस्वरूपी आळा बसावा. म्हणून अत्यंत पारदर्शक निकाल यावा आणि या देशाला दिशादर्शक ठरावा महाराष्ट्राच्या संदर्भातला निकाल, ही आमची भूमिका आहे. आणि आमच्या वकिलांनी तीच मागणी केलेली आहे. मी पुन्हा सांगतो, सत्य आमच्या बाजूने आणि सत्यमेव जयते हे जे आपलं ब्रीदवाक्य आहे त्या सत्याचा विजय होईल. सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आगामी काळातल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या तर भाजपनं नुकतीच घोषणा केलेली आहे की जी येणारी शिवजयंती आहे, एकीकडे राज्य सरकार आग्र्याच्या किल्ल्यामध्ये, लाल किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणार, तर दुसरीकडे भाजप 227 वॉर्डमध्ये बरोबर मोजून ते शिवजयंती साजरी करतात. बघा, याच्या आधी या महाराष्ट्रात
वॉर्डात आणि गल्ली गल्लीमध्ये शिवजयंती साजरी करण्याचा उत्सव हा शिवसेनेकडूनच होत असेल. भारतीय जनता पक्षाला शिवाजी महाराज आता आठवले आहेत निवडणुकीसाठी, आठवत्या ना. तसं 2014च्या निवडणुकीमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे होर्डिंग लागले होते आणि शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आम्हालाच आहे असं ते सांगत होते. तेव्हा ह्यांना निवडणुका आल्या, स्वार्थ आला की शिवाजी महाराज आठवतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बेईमानांचा कोथळा काढला होता, बोटं छाटली होती, हे त्यांनी विसरू नये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा शिवजयंती निमित्तानं शिवनेरीवर जाणार आहेत. त्यांचा 18-19-20 असा मी काल त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे की शिवनेरीवरतीच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जन्म झाला, हे त्याने विसरू नये. आणि त्या शिवनेरीची माती घेऊन आम्ही अयोध्येत गेलो होतो राम मंदिर निर्माण करण्यासाठी. माननीय उद्धव ठाकरे यांनी ती माती तिथे दिलेली आहे. महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणारे आम्ही सगळे आहोत आणि महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करणाऱ्यांना अमित शहा व त्यांचा पक्ष कसा पाठीशी घालतोय हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आकाशातून स्वर्गातून पाहतायत, हे त्यांनी विसरू नये. आणि बेईमानांची कोथळे काढल्या शब्द वापरणार नाही मी, पण बोटं छाटणारा हा महाराष्ट्र आहे. विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे तर खासदार संजय राऊतांनी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबतची जी सुनावणी सध्या सुरू आहे त्या अनुषंगानं देखील संजय राऊतांनी भाष्य केलेलं आहे. सत्याचाच विजय होईल हा आम्हाला विश्वास असल्याचं संजय राऊत म्हणतायत. आणि स्वार्थ आला की त्यांना शिवराय आठवतात अशी टीका त्यांनी भाजपावर केलेली आहे. अनिल देसाई यांनी या सगळ्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका मांडली आहे पाहूया. एक्सक्लुझिव्हली आपल्याशी बोलतील अनिल देसाई. सर, काय काय प्रतिक्रिया पहिली? आज दोन्हीकडच्या यांनी म्हणजे आमचंही रिजॉइंडर झालं, आमच्याकडनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी बोलले आणि दोन्ही बाजूंचं हे ऐकल्यानंतर कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर रिझर्व केलं. ऑर्डर जर रिझर्व केलेली आहे तर साधारणतः काय संकेत मिळत आहे, कशा पद्धतीने संकेत मिळण्याची शक्यता आहे? संकेत म्हणजे आज ज्या पद्धतीनं आर्ग्युमेंट झाली त्या ह्याने नबम रेबिया हा रेफरन्स, नबम रेबिया कायदा हा कशा रीतीने या केसमध्ये लावू शकत नाही किंवा घेऊ नये याचं जे विश्लेषण आमच्या वकिलांनी केलं त्याचं एकंदरीत हे बघता आणि काही गोष्टी सुद्धा उघडकीस आणल्या की कशा रीतीने यांचं सगळं हे होतं, म्हणजे हे कशा रीतीने प्लॅनिंग किंवा कशा रीतीने अँटिसिपेट केलेलं होतं. तर त्या ह्याने सुद्धा या सगळ्या गोष्टी कोर्टाजवळ आलेल्या आहेत आणि कोर्ट त्या पद्धतीने पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने या घडामोडी घडताय या घडामोडीमध्ये काय निर्णय होऊ शकतो घडामोडीमध्ये? आता कोर्टाने ऑर्डर, सर्वोच्च न्यायालयाने ऑर्डर रिझर्व केली आहे. याचा अर्थ एका आठवड्यामध्ये असं वाटतं की ते याबद्दल. पण सर, ज्या पद्धतीने बघितलं आपण तर हा निर्णय राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल का? राज्याच्या राजकारणावर परिणाम होईल मोठा? नक्कीच, कारण लोकशाहीच्या, भारताच्या लोकशाहीसाठी, लोकशाही जिवंत राहण्यासाठी, लोकशाही सुदृढ राहण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असेल. अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. पण ज्या पद्धतीने दावा केला होता कपिल सिब्बल असो किंवा मग देवदत्त कामत यांनी जो परवा दावा केला होता, त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी जो दावा केला, या दाव्यामध्ये काय खास महत्वाचा मुद्दा ज्याच्यामुळे काय वाटतं रिझर्व झालाय? कसा कोणता युक्तिवाद जो विरोधी गटाचा होता ज्याच्यामुळे कोर्ट ऑर्डर रिझर्व करणं हा एक स्वाभाविक कोर्टाचं हे असतं, कारण याच्यामध्ये बरेचसे जे पैलू दोन्हीकडचे पाहिलेले ते पैलू बघून ते याच्यामध्ये नबम रेबिया लावून पुढे जायचं का नबम रेबिया न करता 7 जजच्या बेंचला रिफर करायचं, हा निर्णय त्यांनी राखून ठेवलेला आहे आणि याबद्दलचा निर्णय लगेच होईल. का तुमची अपेक्षा काय? साधारणतः केव्हा निर्णय येण्याची शक्यता आहे? नक्कीच एका आठवड्यामध्ये निर्णय व्हायला पाहिजे आणि निर्णय झाला तर मला वाटतं हा नबम रेबिया न लागू होता. अनिल सर, आपण आमच्या सोबत आहात. काय मोठी प्रतिक्रिया सर? पहिली प्रतिक्रिया
नबम रबिया केस ही 7 लार्जर बेंचच्या समोर जावी की नाही जावी याच्या बाबतीतला युक्तिवाद चालू होता गेले काही दिवस आणि हा युक्तिवाद आता संपलेला आहे आणि ही केस 7 जजेसच्या समोर जावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तो युक्तिवाद आज पूर्ण झालेला आहे. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले होते नबम रबिया केस हीच बरोबर आहे आणि त्याच्या पद्धतीनेच ती रेफरन्स करायची गरज नाही असा विरोधी पक्षाचा दावा होता. आमचा दावा होता की याच्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती नबम रबिया केसमध्ये अजूनही क्लिअरिटी येणं गरजेचं आहे आणि म्हणून ते 7 जजेसच्या समोर पाठवावं आणि आता युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि मला असं वाटतं हा आता याच्यामध्ये काही दिवसामध्ये जजमेंट येईल. जजमेंट येईल, पण तुमच्या अपेक्षेनुसार जजमेंट येण्याची वाटतं का? आम्हाला असं वाटतं की आमच्या अपेक्षेप्रमाणे जजमेंट येईल कारण कपिल सिब्बल आणि मनू सिंघवी साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते घटनेला धरून आहेत आणि नबम रबिया केस ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला जे मुद्दे उपस्थित नव्हते झाले ते मुद्दे यावेळेला उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामुळे हे मुद्दे लार्जर बेंचकडे जावेत अशा प्रकारची मागणी झालेली आहे आणि अशा वेळेला मला असं वाटतं की लार्जर बेंचच मान्य केला जातो. नाही, वारंवार ज्या पद्धतीनं न्यायाधीश चर्चा करत होते त्याच्यावरती विश्लेषण करत होते आणि अनेक प्रश्न विचारत होते, अशामुळे काय वाटतं की 2.5 दिवसाचा जर युक्तिवाद ऐकला तर 7 सदस्यीयकडे जाण्याची शक्यता निश्चित वाटतंय? आम्हाला नक्की वाटतंय की 7 सदस्यांकडे जाईल कारण न्यायाधीशांच्या ज्या काही क्वेरीज होत्या किंवा त्यांना जे काही प्रश्न होते त्यांचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत सविस्तर उत्तर दिलेलं आहे. कशा पद्धतीने माहिती दडवली गेलेली आहे या पिटिशनमध्ये ते सगळं उघडकीस आणलं गेलेलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक जे न्यायालयाने विचारलेला प्रश्न आहे की कालावधी कसा असतो त्याच्या बाबतीमध्ये कर्नाटक हायकोर्टचं जजमेंट काय होतं या सगळ्या गोष्टी ज्या न्यायालयाने विचारल्या होत्या या सगळ्या गोष्टींच्या न्यायालयाने विचारलेल्या गोष्टींचा खुलासा आज झालेला आहे. नाही, पण जे खोटं तुम्ही म्हटलं की सत्य लपवलंय, सत्य काय लपवलं गेलं होतं? सत्य त्यांनी असं लपवलं गेलं होतं की जो मेल त्यांनी केलेला होता या मेलचं उत्तर त्यांना माहित होतं परंतु त्या लोकांनी कुठल्याही परिस्थितीत या मेलचा उल्लेख केलेला नाही त्याच्यामध्ये. अशा प्रकारचा मेल करून आम्ही अशा प्रकारची मागणी केलेली आहे ही गोष्ट शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्या पिटिशनमध्ये आणली नव्हती. प्रियंका जी, आपका स्वागत है न्यूज 18 लोकमत में. काय काय हा जो निर्णय झालाय या निर्णयातून काय अपेक्षा आहे आपल्याला? हे अपेक्षा एकच आहे, संविधान आणि प्रजातंत्राचे जो असूल आहे तो पार पडणार. हमारे जो चीफ जस्टिस हैं जो 5 जज बेंच है वो जो हमारे काउंसिल ने आर्ग्यूमेंट पेश किया है जहां पे उन्होंने सारा जो क्रोनोलॉजी है बताया है कि वो सारे ही कानूनों के खिलाफ है. आप लोग नबम हेबिया का वो रबिया का देकर हवाला देकर आप जो प्रक्रिया स्पीकर की होती है जो प्रक्रिया असेंबली की होती है उसको दरकिनार कर इन्होंने जो काम करने की कोशिश की है वही अपात्र है. नहीं, लेकिन जिस तरह से फैक्ट छुपाए गए हैं, फैक्ट को बताया नहीं गया ऐसा भी एक दावा किया गया है और जो पूरा जो रिजॉइंडर है दोनों अभिषेक मनु सिंघवी हो कपिल सिब्बल का रिजॉइंडर हो उस रिजॉइंडर से लगता है कि ये 7 बेंच की तरफ जाएगा करके. लगता तो ये है कि उस तरफ जाएगा जहां नियम और कानून का पालन किया जाएगा और पन्नास खोके देश पे हावी नहीं होंगे और देश में सत्य विजयी होगा और ये असत्य का जो पूरा प्रकरण चल रहा है महाराष्ट्र में उसकी हार होगी. तो हमें पूरी उम्मीद है, सुप्रीम कोर्ट पर पूरा विश्वास है कि आज जो आर्ग्यूमेंट्स हुए हैं हमारी तरफ से काउंसिल की तरफ से जो आर्ग्यूमेंट्स हुए हैं सत्य और तथ्य पे हुए हैं. आप देखिए महेश जेठमलानी जी जो उनकी काउंसिल हैं कहते हैं मध्य प्रदेश का हवाला दे रहे हैं. मध्य प्रदेश का हवाला में देते हुए ये गलती उनसे हुई है, उनके एमएलएज ने सबने इस्तीफा दिया. इस्तीफा देने के बाद उन्होंने अपने लीडर पे कहा कि हमें विश्वास नहीं है, विश्वास मत उन पे नहीं है. यहाँ पर ये लोग इस्तीफा भी नहीं देना चाहते हैं, वहां पर ये मर्ज भी नहीं होना चाहते हैं बीजेपी के साथ और ये सोचते हैं कि पार्टी क्योंकि हम 40 एमएलए पार्टी सिंबल से जीत गए हैं पार्टी ही उठाकर लेकर जा सकते हैं. तो सारे आप शेड्यूल 10 ले लीजिए, शेड्यूल 10 के अंतर्गत और वो 181 सेक्शन का जो हवाला दिया सारे आप सेक्शंस ले लीजिए. सबके खिलाफ काम हुआ है और उसको सही सेट करना ये सुप्रीम कोर्ट की अब जिम्मेदारी रहेगी. धन्यवाद हमसे बात करने के लिए. पुढची महत्वाची बातमी बघूया. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकाच्या पगारामध्ये कोणतीही कपात होणार नसल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. जिल्हा परिषद शिक्षकानं शाळेच्या गावातच मुक्कामी असावं असा नियम आहे. हा नियम मोडणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात आमदार प्रशांत बंब यांनी आवाज उठवलेला होता. पण आता शिक्षण मंत्र्यांनी मुख्यालयी राहण्याचा नियम सर्व शिक्षकांना लागू नसल्याचं सांगितलंय. अडचण असेल तर शाळेपासून 5 ते 10 किलोमीटर लांब राहिलात तरी चालेल असंही केसरकर यांनी म्हटलंय. केसरकरांनी ही घोषणा केली आहे खरी, मात्र सरकारच्याच नियमाला एक प्रकारे त्यांनीच हरताळ फासल्याचं चित्र आहे.
पण महाराष्ट्रामध्ये कुठेही असा पगार शिंदेसाहेब कट केलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगतो, एक करा, शाळेवर जाताना वेळेत चला. वेळेत तुम्ही पोचला तर कोणी तुमचा पगार कट करणार नाही, याचं मी तुम्हाला शिक्षण मंत्री म्हणून ग्वाही देतो. सगळीकडे आता चांगले रस्ते आहेत. प्रत्येक गावामध्ये काय चांगली राहायची सोय नसते. 5-10 किलोमीटरवर तुम्ही राहत असला आणि मोटरसायकलने शाळेमध्ये जात असला तर शाळेमध्ये वेळेवर पोचा, एवढीच माझी अपेक्षा आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफर आता मिळालेली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही ऑफर त्यांना दिली आहे. काँग्रेसचं काही भविष्य राहिलेलं नाही. अशोक चव्हाणांनी देखील आता विचार करायला हवा असं मत राधाकृष्ण विखे पाटलांनी मांडलंय. तसंच अशोक चव्हाण हे सक्षम नेते असून जगानं मोदींचं नेतृत्व स्वीकारलंय अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिलेली आहे. काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा फार राहिल्या नाही, परंतु अशोकरावांनी सुद्धा त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करायला हरकत नाही. म्हणजे ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला होता. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ माजली होती. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले आव्हाड यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर यांना कोर्टानं पोलीस कोठडी ठोठावलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा कट रचल्याचा आरोप करत आव्हाड समर्थकांनी पालिका मुख्यालयाच्या गेटवर सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी महेश आहेर यांनी आव्हाड यांच्यासह त्यांच्या 7 कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहेर प्रकरणी प्रतिक्रिया देताना कायदा हातात घेणं हा मार्ग नसून जितेंद्र आव्हाड यांनी गृहमंत्र्यांशी बोलावं असा सल्ला दिलाय. जितेंद्र आव्हाड साहेबांना जर काही धमक्या आल्या असतील, त्यांच्या परिवाराला धमक्या आल्या असतील तर ते गृहमंत्र्यांशी बोलू शकतात, पोलिसांकडे तक्रार करू शकतात. पण हा मार्ग नाही आहे. गुन्हा हाती घेणं हा काही मार्ग नसतो. त्या अधिकाऱ्याला पोलीस पकडतील, त्या आरोपीला पोलीस पकडतील, पण त्याचा आधार घेऊन कोणाच्या घरात जाऊन मारहाण करणं याला काही समर्थन नाही आहे. त्यांची चूक असेल त्यांनीच तक्रार केली पाहिजे, पोलिसांची वाट बघितली पाहिजे, गृहमंत्र्यांशी बोललं पाहिजे. ते गृहमंत्र्यांशी केव्हाही बोलू शकतात, आमदार आहेत ते. आणि आता बातमी पोटनिवडणुकी संदर्भातली. प्रतिष्ठेची केलेली कसबा पोटनिवडणूक जिंकण्याचं आव्हान भाजपपुढे असणार आहे. कसब्यातून नवख्या हेमंत रासने यांना भाजपनं उमेदवारी दिल्यामुळे तुलनेनं अनुभवी धंगेकर यांच्या विरोधात निभाव लावण्यासाठी भाजपला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. तशातच खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसल्यानं आता ही निवडणूक जिंकण्याकरता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. नवखे उमेदवार असलेल्या हेमंत रासने यांच्या समोर यापूर्वी 3 वेळेला विधानसभा लढवलेल्या रवींद्र धंगेकर यांनी कडवं आव्हान उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ही पोटनिवडणूक अत्यंत अटीतटीची होईल असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. आणि त्यामुळे फडणवीसांनी स्वतः या पोटनिवडणुकीमध्ये लक्ष घातलंय, तर गिरीश महाजन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत. नागपूरमधल्या जीपीओ चौकातील सिग्नलवर लाल कलरचे झेब्रा क्रॉसिंग बनवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे झेब्रा क्रॉसिंगवर पिवळ्या कलरचे लिफाफे साकारण्यात आलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचं हे झेब्रा क्रॉसिंग लक्ष वेधून घेत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. नागपूरच्या जीपीओ चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग साकारण्यात आलेलं आहे. साधारणतः आपण जे झेब्रा क्रॉसिंग पाहतो ते पांढऱ्या कलरच्या पट्ट्यांची असते, मात्र या झेब्रा क्रॉसिंगचं वैशिष्ट्य आहे की हे लाल कलरमध्ये साकारण्यात आलेलं आहे, जेणेकरून सिग्नलवरतून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना रेड कलरमुळं त्यांना लक्षात येईल की इथे त्यांना गाडी थांबवायची आहे. मात्र फक्त इतकंच वैशिष्ट्य या झेब्रा क्रॉसिंगचं नाही आहे, तर या झेब्रा क्रॉसिंगला पिवळ्या कलरचे इन्व्हलप देखील यावर साकारण्यात आलेले आहे. आपल्याला जर आठवत असेल तर या व्हॉट्सअप आणि ईमेलच्या जगाच्या आधी जे आहे ते पत्रव्यवहार केले जायचे एकमेकांची माहिती कळविण्यासाठी, आणि तो सगळा पत्रव्यवहार जो आहे तो नागपूरच्या या जीपीओ चौकातून व्हायचा. कारण गेली अनेक वर्ष ही इथे जीपीओ सेंटर आणि मध्य भारतातलं हे पहिले जीपीओ सेंटर होतं. त्यामुळे देशभरातले पत्र जे इतर ठिकाणी पाठवायचे असेल तर ते या जीपीओच्या माध्यमातून पाठविले जायचे. त्यामुळे नागपूरच्या या प्रसिद्ध अशा जीपीओ चौकामध्ये येणाऱ्या पिढीसाठी जे आहे ते आधीचा
पत्रव्यवहार कसा असायचा, संदेशाची दळणवळण कशी केली जायची याची या उद्देशानं हे पोस्ट कार्ड इथं तयार करण्यात आलं. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आपल्यासोबत येणारे जाणारे नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. मला सांगा, तर तुम्ही या रोडनी जाता, तुम्हाला झेब्रा क्रॉसिंगवर इन्व्हलप दिसतंय, काय याचं महत्त्व तुम्हाला वाटतं? महत्त्व तर फार आहे. अभिनव उपक्रम आहे GPOचा हा, आणि याच्यामुळे काय होईल की येणाऱ्या पिढीला, म्हणजे नवीन पिढीला व्हॉट्सअप, ईमेल याच गोष्टी माहिती आहे, पण पत्रव्यवहार काय जुन्या काळी खूप महत्त्वाचं संदेश पोहोचवण्याचं एक कार्य होतं. त्याचा गौरवशाली इतिहास आहे. याच्यामुळे मुलांना, येणाऱ्या पिढीला लिखाणाचं महत्त्व, भाषेचं महत्त्व कळेल, आणि याच्यामुळे पत्रव्यवहार काय असतं हे येणाऱ्या पिढीला काळाची गरज आहे सांगणं. हे एक प्रकारे कुठेतरी उपदेशाचं किंवा संदेश द्यायचं काम हे GPO करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यामध्ये वडनेर भोलजी या गावात दंगल उसळली असून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत तब्बल 17 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत. पोलिसांकडून धरपकड मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. वडनेरा गावात पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच BBCच्या दिल्ली आणि मुंबईतल्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाच्या पथकांचं सर्वेक्षण 3ऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे. 34 तासांनंतरही आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार IT अधिकारी 2012 पासून आतापर्यंतच्या खात्यांचा तपशील तपासतायत. IT अधिकाऱ्यांनी वित्त विभागातल्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि डेस्कटॉप देखील जप्त केले. या सर्वेक्षणादरम्यान IT अधिकारी आणि BBC इंडियाच्या संपादकांमध्ये वादावादी झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. BBC संपादकांनी IT अधिकाऱ्यांना कोणत्याही एडिटोरियल कंटेंटचा ॲक्सेस देण्यास नकार दिलाय. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या मरहुळ इथं ऊसाच्या शेतात 2 बछडे आढळून आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही बछड्यांची त्यांच्या आईशी भेट घडवून दिली आहे. 30 तासांच्या प्रतीक्षेनंतर हे बछडे आईच्या कुशीत विसावले. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या तुडुंब भरलेल्या तलावांवर कलहंस पक्ष्यांचा मुक्त संचार सध्या सुरू आहे. अनेक जलाशयांमध्ये सध्या देशी आणि स्थलांतरित पक्ष्यांचं दर्शन होत आहे. तलाव तुडुंब भरले असल्यानं पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध आहे. त्यामुळे स्कॉटलंड, बाल्कन्स, लडाख, युरोप, नेदरलँड्स, फ्रान्स, रशिया आणि भारताच्या उत्तर भागात अनेक पक्षी साकोलीमध्ये येत आहेत. पक्ष्यांच्या किलबिलाटानं तलावाच्या सौंदर्यांमध्ये आणखीन भर पडली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच आता दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.